शेख आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे येईल. आज आपण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. तर या शुभप्रसंगी माझ्यासमोर उपस्थित असलेले शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य आदरणीय श्रीयुत कटारे सर, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि माझ्या बंधू भगिनींनी, प्रथमतः माझे आद्य गुरु, माझे आईबाबा यांना वंदन करून मी माझ्या 2 शब्दात सुरुवात करतो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घसले, एवढे सर्व अनर्थ एका विद्येने केले, असे आपले ठाम मत मांडणारे शिक्षणाचे ज्ञान प्रसारक आदरणीय आणि ज्यांच्यामुळे आपण शिक्षणाचा लाभ घेत आहोत असे आदरणीय शिक्षक श्रीयुत महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या मनोगतात सुरुवात करतो. तर आज शिक्षक दिन, तर जेव्हा मी ठरवलं की आज आपणासमोर माझे 2 शब्द मांडावेत, त्याच वेळेस मी भावुक झालो. कारण शिक्षकांविषयी काय बोलावं तेवढं थोडं आहे, आणि या कॉलेजमधील शिक्षकांबद्दल तर काय बोलावं तेवढं थोडंच आहे. कारण या कॉलेजमध्ये या कॉलेजमधल्या शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांना माता पित्या समान वागणूक दिलेली आहे. त्यांच्यावर तेवढीच प्रेम माया केलेली आहे जेवढे आपले आईवडील करत असतात. आपले आईवडील हे आपले तेवढेच मोठे गुरु असतात. मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की वडाचं प्रचंड झाड हे 2 दिवसात वाढत नाही, त्याला वाढण्यासाठी कित्येक वर्ष लागतात. मेथीची भाजी 2 दिवसात वाढते आणि 2 दिवसात सुकूनही जाते, परंतु वडाचं प्रचंड झाड एकदा उभं राहिलं की ते हजारोंना छाया देते. त्याची मुळं ही पाताळ गंगेची भेट घेतात, त्याची शीर गगनाला भिडते आणि त्यासाठी त्याला कित्येक वर्ष उन्हापावसाचा मारा घ्यावा लागतो. आणि असे महान वटवृक्षरूपी शिक्षक गुरुवर्य मला या कॉलेजमध्ये लाभले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. व त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये आपण आई वडिलांपेक्षाही आपल्या गुरुजनांना जास्त मानत असतो. आपल्या समाजामध्ये युवा पिढींमध्ये ज्ञानधिष्ठित वर्ग निर्माण करून आपल्या समाजामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये बलिदान करणाऱ्या सर्व गुरुवर्यांना मी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ज्यांनी मला या जगामध्ये जगायला शिकवलं, ज्यांनी मला या जगामध्ये लढायला शिकवलं, अशा सर्व शिक्षक मला लहानपणापासूनच लाभले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मी एक भाग्यवंत मुलगा आहे, कारण माझे आई वडील देखील शिक्षक आहेत आणि शिक्षकांचं जीवनामध्ये काय महत्त्व असतं हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. डॉक्टर राधाकृष्ण म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक शिक्षक असतो. तो त्याला चांगले काय वाईट काय हे सर्व काही सांगत असतो. आणि शिक्षक पूर्ण जीवनामध्ये शिक्षकांची एकच अपेक्षा असते की आपल्या विद्यार्थ्याचं जीवन हे उत्तर फुलावं. आणि सर मॅडम, आपली सर्वांची अपेक्षा आम्ही सर्व विद्यार्थिनी अवश्य पूर्ण करून दाखवू. शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम करत असतात. कारण संतही म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. शिक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील संत तुकारामांना आपले गुरु मानून स्वराज्याच्या दिशेने आपलं पहिलं पाऊल टाकलं होतं. याच्यावरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये शिक्षकांचं महत्त्व कळतं. मित्रांनो, शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतात की कोणत्याही गोष्टीसाठी आधीर होऊ नका, कोणत्याही गोष्टीसाठी उल्लू होऊ नका, कोणत्याही गोष्टीसाठी कोणतेही लालच स्वीकारू नका. महान फळं हे चुटकीसारखी मिळत नसतात, त्यासाठी अविरत श्रम व कष्ट करावे लागतात. आणि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में कुछ जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. आणि आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, ज्यांचे जन्म या मातीमध्ये मळले त्यांना उचलून वरती घ्यावे, असे महान संस्काराची पेरणी करणारे सर्व गुरुवारांना मी मानाचा मुजरा करतो. आणि शेवटी जाता जाता सर्व विद्यार्थ्यांना एवढं सांगू इच्छितो की भविष्यामध्ये आज आपण कॉलेज लाईफमध्ये सर्वजण पाहत आहात की एक शिक्षकांना रिस्पेक्ट देण्याची गोष्ट कुठं ना कुठेतरी संस्कृती लोप पावत चाललेली आहे. तर आपणा सर्व विद्यार्थीनींना
माझी एकच विनंती आहे, नम्र विनंती आहे की एक शिक्षकाच्या 2 ओळी मी आपणासमोर सांगू इच्छितो कि आज हम हैं कल हमारी यादें होंगी, आज हम हैं कल हमारी यादें होंगी, जब हम ना होंगे तब हमारी बातें होंगी। अरे कभी पलटोगे जिंदगी के पन्ने तो शायद आपके आंखों में से भी बरसाते होंगे, आपके आंखों में से बरसाते होंगे। आणि जाता जाता आपल्या सर्वांना माझी जी आवडती कविता आहे आणि ज्यांना मी गुरु मानतो सर हरिवंशरायजी बच्चन यांची कविता जी मला आवडते ती आपल्यासमोर सादर करतो आणि आपली रजा घेतो कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर से 100 बार फिसलती है, लेकिन मन का विश्वास रगों में सांस भरता है, चढ़कर गिरना गिर कर चढ़ना ना करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डूबती है सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ वापस लौट आता है, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, हर बार मुट्ठी उसकी खाली नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। और अंतिम पद है कि असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो तुम, क्या कमी रह गई देखो और उसमें सुधार करो तुम। जब तक ना मिले सफलता नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ के बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। And a teacher is not only a king, teacher is not a king, but he makes a lot of kings. एवढंच म्हणू इच्छितो आणि तुम्हा सर्वांना शेवटी 2 वेळी म्हणतो आणि तुमची रजा घेतो। When your ambition is taller than sky and your mind is deeper than sea, then you are brighter than sun. म्हणजे ज्यावेळेस तुमचे स्वप्न हे आभाळापेक्षा मोठे असेल आणि तुमची बुद्धी समुद्रापेक्षा खोल असेल तर तुम्ही सूर्यापेक्षाही प्रखर बनू शकता। आज मला या शिक्षक दिनाच्या शुभ प्रसंगी मला या तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्रीयुत कटारे सर यांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा, उपस्थित मान्यवरांचा आणि आपण सर्वांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांचा आभारी आहे। परत एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र।